नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. सध्या संपूर्ण जगावर कोरोनासारख्या एका महाभयंकर रोगाने भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे. भारतामध्ये 17 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर झालेलं आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सातत्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरात राहा, कुटुंबात राहा, सुरक्षित अंतर ठेवा अशा प्रकारचं आव्हान करतायत. गेली एक महिनाभर नागरिक घरामध्ये आहेत. मग घरामध्ये काय करायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. व्यापारी आहेत, कारखानदार आहेत, शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, गृहिणी आहेत. तर अशा परिस्थितीत कुटुंबात राहणं लोकांना असह्य झालेलं आहे. लोकांना भाजी बाजारात जाऊन मोकळा श्वास घ्यावा असं वाटतंय. खरं तर भाजीपाला आपण एरवी किती खातो, परंतु या लॉकडाऊनच्या काळात मात्र भाजी खरेदी करण्यासाठी नागरिक कुटुंब घरात सगळे बाहेर पडतायत, पिशव्या घेऊन बाहेर पडतायत, किराणा मालाच्या दुकानावर गर्दी करतायत. त्यामुळे सोशल डिस्टन्स पाळला जात नाही आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण. इतकं साधं आणि सोपं गणित आहे, तरी देखील नागरिक मात्र त्याचं उल्लंघन करताना दिसत आहेत आणि त्या रोगाचा प्रसार होतोय. तर घरात राहत असताना आपण सासवडमधील एका प्राध्यापकांच्या घरी आलेलो आहोत. प्राध्यापक केशव काकडे यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. सध्या यांचं कुटुंब काय करतंय हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, काय नाव तुमचं? नमस्कार, राम. मी प्राध्यापक केशव मुकुटराव काकडे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे पुरंदर शैक्षणिक संकुल सासवड. मी राहणारा पांगारचा मूळचा, भाटमळवाडी. माझी जन्मभूमी ती आहे, पण कर्मभूमी सासवड आहे. माझं शिक्षण BCom, MBA, LLB स्पेशल, GDC&A असं झालेलं आहे. माझं नाव सुजाता केशव काकडे. शिक्षण BCom झालेलं आहे माझं. आणि मी गृहिणी. नमस्कार, माझं नाव श्वेता केशव काकडे. सध्या माझं BMS कंप्लीट झालेलं आहे. इंटर्नशिप नुकतीच कंप्लीट झालेली आहे आणि सध्या मी PG एंट्रन्स एक्झामचा अभ्यास करते आहे. नमस्कार, माझं नाव नम्रता सुभाष काकडे. माझं ॲग्रिकल्चर कंप्लीट झालं आहे आणि मी BSc ॲग्रिकल्चर आणि आत्ता मी स्पर्धा परीक्षांची तयारी करते. पांगारहून सासवडला या ठिकाणी सर आलेले आहेत. तुमचा पारंपरिक व्यवसाय काय? वडील आजोबा काय करतात? टिंबर मार्ट आमचं पारंपरिक व्यवसाय आहे, लाकूड व्यवसाय. फार पूर्वीपासून म्हणजे सगळ्याच जिल्ह्यामध्ये पाहिले म्हणलं तर स्वामीला सगळ्या सुरुवातीची म्हणजे साधारण 50च्या दशकामधली. आजही तुमचे बंधू हा व्यवसाय करतात? अजूनही धाकटे बंधू व्यवसाय करतात आणि तेवढ्याच तळमळतीने तेवढ्याच ह्याने पुढं चालू आहे. तुमची किती वर्ष सर्व्हिस झाली? माझी 30 वर्ष सर्व्हिस झाली. पहिल्यापासून सासवडला? सासवडला. आता तुम्ही तुमच्या संस्थेच्या सचिवांच्यावर काय, संस्थापकांच्यावर काय पुस्तक लिहिले, काय त्या पुस्तकाचं नाव? शिक्षण महर्षी डॉक्टर बापू साळुंखे संस्काराचे महामेरू हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं प्रकाशन आत्ता एप्रिलमध्ये होतं. राष्ट्रपती संस्थेमध्ये चाललं होतं त्यांचं आणायचं वगैरे, परंतु आता कोरोनाच्या संकटामुळं त्या ठिकाणी ते बाजूला गेलं. नाही ते आता प्रकाशन करायचं होतं. आता बघूया पुढं कधी वेळ मिळतो त्यावेळी, पण करायचं ते. तुमचा सध्या दिनक्रम काय दररोजचा? सध्या दिनक्रम काय, आता घरात क्वारंटाईन, घरात म्हणजे आता थांबावं लागते, बाहेर कुठं जाताच येत नाही. आता घरात थांबणं म्हणजे काय फारसं संकट असं वाटत नाही, कारण ज्याला त्या ठिकाणी काहीतरी करायची उमेद आहे त्या ठिकाणी काहीतरी करू शकतो. आता आपले स्वातंत्र्य सेनानी महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, विदा सावरकर असतील, 6-6 वर्षे तुरुंगामध्ये गेली. त्यांनी त्या ठिकाणी ग्रंथ लिहिले, तिथं ग्रंथसंपदा निर्माण केली. आणि आपण काहीतरी करू शकत नाही, 4 ओळी लिहू शकत नसेल तर मग आपल्यासारखं करंट कोण असू शकणार नाही. या भावनेने त्या ठिकाणी मी कोरोनावरतीच कविता केल्या. एक पुस्तक तयार होईल, 25, 30, 35 कविता केल्या त्याच्यावर. एरवी तुमचं जे जीवन असतं दररोजचं रुटीन, कॉलेज चालू असताना, शाळा चालू असताना, मग दररोज तुम्ही पहाटे फिरायला जाता असं करतं, योगा करता असं करतं, काय नेमकं दिनचर्या? सकाळी लवकर पहाटे उठतो मी 4:30-5:45ला. इथं योगा वगैरे करून मग रनिंगला वगैरे जातो वाघडोंगर तिकडं. वाघडोंगराच्या वरती जाता? वाघडोंगराला सुट्टी असली तर वर जातो.
पेरापर्यंत, आणि सुट्टी नसेल तर मग पायथ्यावरून परत येतो. पण रनिंग करतो एक 2-3 किलोमीटर रनिंग तर होतं, फास्ट वॉकिंग वगैरे, स्लो वॉकिंग. योगासनं किती वेळ करता? योगासनं करतो ना अर्धा तास, प्राणायाम अर्धा तास आणि योगासनं ते एक 15-20 मिनटं आणि असं करतो ते. आता ह्या इतक्या आयुष्यभर तुम्ही व्यायाम करताय, त्याचा काय फायदा झाला का? कधी संकट आले त्यातून बाहेर पडला? फायदा झाला म्हणजे आहेच ना फायदा. तुमच्यासमोर आता एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा चांगलं बोलू शकतोय, मला नंतर फायदा झाल्याशिवाय. मध्यंतरी मध्य प्रदेशात गेल्यानंतर हां. आजार निर्माण झाला तुम्हाला. मी 2014ला मध्य प्रदेश भोपाळ येथे जायचा प्रसंग आला ट्रेनिंगसाठी. टेम्परेचर तिथं 48 होतं सर, आणि इतकं टेम्परेचर असताना तिथं खाण्याचं सुद्धा हाल होतं, पाणीसुद्धा त्या ठिकाणी काय चांगलं नव्हतं. दोन्हीमधून त्या ठिकाणी पॉयझनिंग झालं, आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी मला कावीळ वगैरे हा प्रकार झाला. नंतर मग माझं रेजिस्टन्स पॉवर कमी झाला, नंतर खाणंच चांगलं नव्हतं ना ते, त्याच्यामुळं सगळं प्रॉब्लेम होत गेला. माझ्याबरोबरच माझ्या रूममध्ये होता त्या ठिकाणी. आता ते हॉटेलसुद्धा चांगलं होतं, एक्झिक्युटिव्ह होतं, रात्रभर आणि दिवसभर ए सीमध्ये असायचो आम्ही. ए सी चांगला नाही ना, टेम्परेचर एवढं मला राहणारच किती. तर माझ्याबरोबर ते असणारं व्यक्ती इथं आल्यानंतर 8 दिवसांनी गेली, पुण्यामधलं प्राध्यापक. त्यांना डायबिटीस होता, मग त्यानंतर मग अटॅक वगैरे आला आणि ती गेले त्याच्यामध्ये. मला सुद्धा नंतर त्रास झाला. माझ्याबरोबर 25-30 लोक होती तिथं, अगदी तरुण होते, 30-35 वर्ष, 25-30 वर्षाचे पुढचे असे नवीन लागलेले, त्यांनासुद्धा त्रास झाला. ते खाण्यापिण्याचाच हा प्रॉब्लेम होता. नंतर मग मला ॲडमिट व्हावं लागलं. मी थोडंसं दुर्लक्ष केलं, आलेला थोडं बघितलं असतं तर एवढा प्रॉब्लेम झाला नसता. नंतर मला मग नोबलला ॲडमिट केलं, आणि परत माझा प्रवास सुरू झाला. म्हणजे किडनी, लिव्हर आणि पार हार्टपर्यंत तो प्रॉब्लेम आला होता. शेवटच्या श्वास घ्यायला सुद्धा मला त्रास होत होता, आणि नंतर मग प्लेटलेट वगैरे कमी झाल्या होत्या, सगळं प्रॉब्लेम झाला होता. वडिलांची व्यवसाय होता सगळा, वेगळा व्यवसाय होता, मग तुम्ही या शिक्षक पेशात का? मला खरं व्यवसायच करायचा होता, कारण मी MBA केलं. MBA हा व्यवसायाचा विषय आहे ना. मग प्रॉब्लेम काय झाला की लग्नाचा विषय आला. व्यवसाय असताना त्या ठिकाणी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग नाही, दाढी वगैरे वाढलेली, कपडे त्या पद्धतीची. मग एक स्थळ पाहायला आलं होतं नगरचं, 12वी झालेली मुलगी होती. आता डबल पोस्ट ग्रॅज्युएट कसं मॅचिंग होतच नाही, आणि मग मला टाळायचं होतं. म्हणून मी, आमचा बंधू म्हणला की कपडे चांगले घाला, दाढी वगैरे करा. म्हणलं काय करायचं नाही, आपण त्यांना नाकारायची त्या ठिकाणी, तर आपण असं केलं ते नाकार देतील ना. तर ती परिस्थिती अशी झाली की मी त्यांना नकार द्यायच्या ऐवजी त्यांनीच मला नका म्हणजे कळवतो म्हणले. मी फार वाईट वाटलं की 12वी झालेली मुलींनी कळवतो म्हणले. अशी बरीच स्थळं आली होती. आल्यानंतर त्या ठिकाणी लग्नाचा विषय फार प्रॉब्लेमॅटिक व्हायला लागला, आणि त्यावेळेस तर फार होतं की जर नोकरी असेल तर छोकरी मिळेल अशी परिस्थिती. मला कायनेटिक होंडाला 1987ला जॉब मिळाला MBA झाल्यानंतर. मार्केटिंग एंगेजमेंट 6,000 स्टार्ट होता. आता जनरल मॅनेजर पुढे गेलो असतो किंवा आता रिटायरमेंटच्या ह्याच्यामध्ये असतो. पण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी न करता मला व्यवसायात पडलो मी, आणि व्यवसायात गेल्यानंतर त्या ठिकाणी हा लग्नाचा प्रॉब्लेम यायला लागला. मग मी म्हणलं की हिंदू संस्कृतीप्रमाणे लग्न करावं लागेल. मग करायचं म्हणलं तर आपल्याला जॉब पकडायला लागेल कसला तरी, नाही का, क्लार्क म्हणलं तरी होणार ना तो. म्हणून माझ्या नशिबाने मला पुरंदरला त्या ठिकाणी जॉब मिळून गेला त्यावेळेस, आणि मिळून गेल्यानंतर त्या ठिकाणी माझा प्रवास सुरू झाला. मग ज्यांनी नकार दिला होता ती सगळी यायला लागली दररोज. म्हणजे शिकवायचा विषय मला बाजूला जावं लागला. सर कधी येत आहे, कधी कुठं पाहायला. मग मी म्हणलं बाबा 2 वर्ष मी आता पोस्टपोन केलेलं आहे, आता नंतर बघू. असं मी आता 1 दिवस असूची 1 दिवस सुनायची असा प्रवास सुरू झाला. आणि 1 दिवस मग नशिबात हे होते म्हणून त्या ठिकाणी लांबला असेल वगैरे असा काहीतरी प्रकार झाला असं मला वाटतं. म्हणून मला ती शिक्षणामुळे नोकरी मिळून गेली. आणि नंतर आता तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम करताय. सर मला हे करायचं होतं, 1 वर्षानंतर सोडायचा होता जॉब. मला जॉब करायचा नव्हता, पण ह्यांच्यावर अन्याय होईल, आपण सांगितलेलं आहे जॉब करतोय, सगळं होतोय. आणि दुसरी गोष्ट की या संस्थेची स्थापना ज्या व्यक्तिमत्वाने केलेली, महान विभूतीने केलेली आहे, शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांचं प्रखर व्यक्तिमत्व, आदर्शवत व्यक्तिमत्व यांचं मला प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्या ठिकाणी संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमारजी साळुंखे साहेब, संस्थेचे सचिव शुभांगीताई गावडे मॅडम यांचं आशीर्वाद तुम्हाला काय आशीर्वाद दिला? त्यांनी सगळं काम करायला मला प्रेरणा दिली ना. त्यांनी थेट तुमच्याकडे कधी आला प्रेरणा द्यायला? ती वेळोवेळी येतात नाही कधी सासवडला. प्रत्येक शिक्षकाला प्रेरणा द्यायला लागली तर कसं होईल? त्यांची प्रेरणा घेतली ना. असं कसं, आता बापूजी ऐका जरा सर ऐका, बापूजी नसताना सुद्धा प्रेरणा आपण घेऊ शकतो. ज्या व्यक्ती हयात आहे त्यांची प्रेरणा काय घेऊ शकणार? प्रेरणा काय? बापूजींची प्रेरणा आहे ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. हा शिक्षण प्रसार तुम्ही कुठे केलाय? सगळीकडे केला ना. कुठंपर्यंत? अहो सर, या व्यवसाय शिक्षण हे माझा विषय आहे, आणि
उद्योग मित्र मी एक स्थापन केला आणि त्याच्यामधून अनेक विद्यार्थी घडले. तुम्ही काल जी मुलाखत घेतली ना माझा विद्यार्थी, मला आनंद वाटला की अनिल झेंडे नावाचा गारवा उद्योग समूह की 300 लोक कामाला आहेत. काल मुलाखत घेतली, फार आनंद झाला मला. पृथ्वीराज डुमे आहे त्या ठिकाणी की तो झकाल डेअरी वगैरे फूड प्रोसेसिंगचा व्यवसाय आहे. त्यानंतर माऊली आपला त्या ठिकाणी चांगदेव चव्हाण माऊली दावा नाही का तो साकोड, तो विद्यार्थी आहे. त्यानंतर विक्रम साठे आहे, इकडं अजित नालवे नारायणपूरला, आणि सगळं नालवे त्या ठिकाणी किराणा मालाचं दुकान आहे आणि ह्याचं फुलाचा वगैरे व्यवसाय फार मोठा आहे. तो 1.5 कोटीची बिल्डिंग बांधलेली आहे त्यांनी तिथं. हे व्यवसाय केलेले आहे सगळं. तुम्ही व्यावसायिक शिक्षण देताय, व्यावसायिक शिक्षण देतो. तुमचा काय विषय आहे तुमचा? माझं मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट. आता मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट मध्ये तुम्ही +2 स्टेजला शिकवता. हो हो हो. तर त्याचा किती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनात फायदा झाला? बहुतेक विद्यार्थ्यांना फायदा झाला. असा एकही विद्यार्थी सापडणार नाही की तो असा बेकार म्हणून फिरतोय म्हणून. आता हे तुमचं सगळे कॉन्टॅक्टमध्ये आहेत माझ्या. हे जे तुमचं जीवन आहे, एक शिक्षक या नात्याने विद्यार्थी घडवायचं काम तुम्ही मोठं केलेलं. किती वर्ष सेवा झाली तुमची? माझी 30 वर्ष सेवा झाली. 30 वर्ष सेवा करून अनेक विद्यार्थी तुम्ही आता पण घडवलेले. परमपूज्य बापूजी साळुंखे ज्या उद्देशाने संस्था स्थापन केली, विस्तारित केली, त्या ठिकाणी पवित्र ज्ञानाचं काम तुम्ही करता. तर या ज्ञानार्जनाचं काम करत असताना, अनेक विद्यार्थी घडवत असताना, सासवड शहरामध्ये आल्यानंतर आपल्याला तुम्हाला असं कधी वाटलं नाही की आता आपण ही नोकरी सोडून द्यावी, पूर्ण व्यवसायात पडावं? नाही वाटलं मला. कारण जो स्वतःसाठी जगला ना तो कधीच मिळाला, आणि जो दुसऱ्यासाठी जगला ना तो जगला. हे अण्णा हजारेंनी एक ऐकलं होतं आणि त्याच्यावरती त्यांनी आत्महत्या करायचं कॅन्सल केलं. हे मी प्रेरित झालो त्याला, आणि म्हणून म्हणलं दुसऱ्यासाठी जगायचं आता. म्हणून पगार किती मिळतो याला महत्त्व नाही, पण आपण दुसऱ्यासाठी जगायचं म्हणून हे सगळं विद्यार्थी आपण घडवायचं. त्यांना लागेल ती मदत करत राहायचं, त्यांना मार्गदर्शन करत राहायचं, आर्थिक असेल तर आर्थिकसुद्धा करत राहायचं. अशा पद्धतीने प्रवास करू सुद्धा त्याला मला पाठबळ मिळत गेलं, आणि त्यामुळे त्या ठिकाणी मोठं यश मिळत गेलं मला. पांगारा गाव कधी सोडलं तुम्ही? पांगरं गाव फार लहान, तिसऱ्या वर्षी ते मला वाटतं 5व्या वर्षी सोडलं. तिसरं प्राथमिक शिक्षण कुठं झालं? इथंच असं ह्याला झालं आपल्या शिंदेवाडी नाही का आपल्या, आमचं गाव ते बाटमळवाडी शेजारी. किती 3रीपर्यंत होतो. नंतर त्यावेळेस सर ती छडी मारायची असे, आणि छडी मारल्यानंतर त्या ठिकाणी ती अशी फरशी वगैरे नसायची, ती जमीन वगैरे अशी आठवड्यातून एकदा सारवायचं ते. आणि मग ते मारलं म्हणून त्या ठिकाणी टॉयलेटला व्हायचं नाही का लघवीला. मग ते आता परत मार बसल म्हणून दप्तर तेव्हा झाकून ठेवायचं. मग परत गुरुजी मारायची. आता हे घरी तक्रार जर करायचं म्हटलं, घरी तक्रार करायचं म्हटलं, घरी परत मारणार. मग घरी सांगायचंच नाही का अजिबात, दररोज मार खायचा. त्याच्यामुळे कळत गेलो. तिसरीनंतर मी केडगावला गेलो. 4थीपासून 10वीपर्यंत केडगावला होतो मी. आमची जमीन वगैरे तिथे आहे. 10वीपर्यंत तिथं शिक्षण घेतलं. नंतर पुढं वाघेरी कॉलेजला ॲडमिशन घेतलं 12वीला. ग्रॅज्युएशन पण इथे केलं. 11वी-12वीला घेतलं. नंतर ग्रॅज्युएशनपर्यंत वाघेरी कॉलेजला होतो. त्याच्यानंतर मी भारतीय विद्यापीठात MBA केलं. त्याच्यानंतर LLB मी सिम्बायोसिस कॉलेजला केलं, आणि नंतर मग GD शांडी वगैरे बाहेरून ती परीक्षा देऊन झालो. आता ह्या एवढ्या सगळ्या या आयुष्याच्या कालावधीमध्ये सगळं तुमचं कुटुंब हे झालं. तुमची एक मुलगी डॉक्टर झाली, पुतणी BSc ॲग्री करते, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करते. तर अशा प्रकारे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीनं आपल्या कुटुंबाला सुद्धा शिक्षणाचा वासा दिलेला आहे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अनेक तुम्ही विद्यार्थी घडवले की ते व्यवसायात यश मिळवले. बरोबर आहे. त्यांनी प्रत्यक्ष कृती करून दाखवली. तुम्ही ज्ञानार्जन करताय आणि ते कृती करताय. अशा पद्धतीने जीवनात तुम्हाला यश मिळाल्याचं वाटतंय? नक्की नक्की. समाधानी आहात का? समाधानी आहे. मला 2-3 मिनिटाला झोप लागते. समाधान आहे ना. आता हे शिक्षण घेत असताना तुम्ही आणखी काही लिखाण केलंय का? उदाहरणार्थ जे परमपूज्य बापूजी साळुंखेच्या विषयी एक पुस्तक लिहिले, ते प्रकाशित व्हायचे. आणखी लिखाण 1000-1200 कविता झालेल्या आहेत. त्याचं सुद्धा आता ह्या वर्षामध्ये जवळजवळ एक 25 ते 50च्या. हे कवितेचं वेळ कधीपासून लागलं? हे कवितेचं वेळ मला तसं फार एक प्रवास करत होतो STमध्ये. मला एक कविता सुचली आणि माझ्याकडे काहीच नव्हतं. एक तिकीट होतं, तिकीट STचं तिकीट नसतं का, आणि त्याच्यावर मी एक पॅरा लिहिला. त्याच्यावरती पॅरा लिहिल्यानंतर मग पुढचं कशात लिहायचा, मग 10 जणांची तिकीटं मागून घेतली मी. ते म्हणजे कशाला आम्हाला, तुम्हाला काय करायचं, मी आहे ना म्हणलं, मला ते तिकीटं द्या. आणि ती तिकीटं मिळून एक कविता तयार केली. तिथून पुढं मी म्हणलं की आज कविता हे करायची, ठरवलं की पुढं आता कविताचं आपला धर्म. बहिणाबाई चौधरी अशिक्षित होत्या. त्यांनी कविता केल्या, त्यांनी एवढं जगामध्ये स्थान मिळवलं. त्या जर अशिक्षित असतील आणि आपण डबल ग्रॅज्युएट होऊन आपण 4 ओळी लिहू शकत नसेल तर आपल्यासारखा करंट कोण असणार आहे. ही प्रेरणा खरी बहिणाबाई चौधरीपासून मला मिळत गेली.
यात्रेंचं सुद्धा ठिकाणी मला बॅकग्राऊंड मला झेंडूची वगैरे फुलं वगैरे ते वाचलं वगैरे करायचं पाणी वगैरे त्याच्यातून सुद्धा प्रेरणा मला मिळत गेली. हे सगळं जवळ असताना त्या ठिकाणी प्रेरित होऊन मी पुढं कविता वगैरे करत गेलो. नंतर मी आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी ॲडमिट होतो 2-3 महिने मला त्या ठिकाणी घरी आणि तिकडं दुसरं काय कामच नव्हतं. मग त्या ठिकाणी घरी बसल्यानंतर काय करायचं म्हणून मी कविता करत बसलो. आणि मग वाघडोंगरावर सुद्धा फिरायला गेल्यानंतर तिथं सुद्धा कविता करायचो. रात्री कधी मला सुचलं त्या ठिकाणी सर तर पेन घेतो मी आणि कविता, कारण दुसऱ्या दिवशी आठवत नाही ती, तर रात्रीच ती पण पूर्ण करायची. ह्यांना माहिती त्या ठिकाणी वेळ जाऊ दे मग सोडून द्या. अशा पद्धतीने मी ती कविता करत गेलो. अशा 1000-1200 कविता झालेल्या आहेत. त्याचं प्रकाशन करायचं आहे, ते बोलायचं साथ तुमची बी लागणार आहे त्याच्यामध्ये. डॉक्टर, आता हे कोरोना जो रोग आला आहे त्याविषयी तुम्हाला काय माहिती आणि लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? कोविड-19 हा एक पॅन्डेमिक डिसीज आपण म्हणू शकतो. पॅन्डेमिक म्हणजेच की जिओग्राफिकली हा जास्त एरिया कवर करतो, प्लस पॉप्युलेशन आहे त्यालाही कवर करतो. कोविड-19ला थांबवण्यासाठी आयुर्वेदात अशा अनेक उपाय आहेत. मी आता आयुर्वेदाचं ज्ञान घेतले त्यामुळे मी आयुर्वेदातलं काही तुम्हाला सांगेन. आयुर्वेद हे एक प्राचीनतम असं शास्त्र आहे. आयुर्वेदाच्या नावातच लिहिलेलं आहे की आयुषो वेद हा आयुर्वेद हा, म्हणजेच आयुर्वेदाद्वारे आपल्याला आयुष्याचं ज्ञान होत असतं. तर कोविडला थांबवण्यासाठी आयुर्वेदात अशा अनेक उपाययोजना म्हणता येतील की आपण केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. बेसिक प्रिन्सिपल हे आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करायचं आणि व्याधी पीडित जो व्यक्ती आहे त्याच्यापासून त्याला व्याधीमुक्त करायचं. म्हणजे आपण थोडक्यात म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, ते तसं लागू होतं आयुर्वेदाला. आत्ता आपण पाहू शकतो की आयुष जे मंत्रालय आहे त्यांनी वेगवेगळ्या गाईडलाईन्स आपल्यासाठी फॉर्म्युलेट केलेल्या आहेत. आयुर्सेतू म्हणून एक ॲपसुद्धा आहे, ते नक्की सगळ्यांनी वापरावं असं मी रेकमेंड करेन. आयुर्वेदात असे अनेक दिनचर्या, ऋतुचर्या, सदवृत्त अशा अनेक वेगवेगळ्या वर्णन केलेलं आहे आणि ते आपण आपल्या डेली लाईफमध्ये जर अंगीकारलं तर त्याला नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. असं म्हणतात की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्तो रक्षार्थम आयुषः, म्हणजेच ब्राह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आपल्याला नक्कीच आरोग्याचं खूप चांगलं बेनिफिट मिळतं. कारण की ब्राह्ममुहूर्त आपण कधी म्हणतो सूर्योदयाच्या पूर्वी साधारण 1.5 तास हा कालावधी जो असतो त्याला ब्राह्ममुहूर्त असं म्हणतात. त्यावेळेला आपण जेव्हा उठू तेव्हा आपल्याला लिटरली आपण प्रॅक्टिकली फील करू शकतो की आपण खूप फ्रेश वाटते आपल्याला. आणि त्यावेळेला आपण प्राणायाम, सूर्यनमस्कार, ओंकाराचं ध्यान असं खूप काही गोष्टी करू शकतो. नंतर आयुषनी दिलेल्या गाईडलाईन्सनुसार अशा साध्या एकदा सिंपल गोष्टी आहेत, पण त्या जर आपण अंगीकारल्या तर आपण कोविडला नक्कीच लांब ठेवू शकतो. जसं की कोमट पाणी पिणं. आता सध्या गरमी चालू आहे तर लोक खूप गार पाणीच पित आहेत, पण मी रेकमेंड करेन की पाणी उकळून कोमट पाणीच पिलं पाहिजे. आपल्या घरात अशा अनेक साध्या आहेत, लसूण, जिरं, आलं, हळद, ते खूप युजफुल आहे. आपण जर रोजच्या रोज जीवनामध्ये त्याचा वापर केला तर नक्कीच ते खूप बेनिफिशियल ठरतं. म्हणजे साधा आपण तुळशीची पानं, आलं आणि हळद हे पाण्यात मिक्स करून त्याचा काढा जरी पिला तर ते खूप बेनिफिशियल ठरतं. च्यवनप्राश तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तो रोज सकाळी उपाशीपोटी 1 चमचा जरी घेतला आणि वरून कोमट पाणी पिलं तरी ते खूप बेनिफिशियल ठरतं. साधा आपल्याला कोरडा खोकला वाटतोय, घसा खवखवतोय, तर लगेच बाहेरून मेडिकलमध्ये ओव्हर द काउंटर प्रोडक्ट घेण्यापेक्षा मधामध्ये लवंगाची पावडर टाकून ते जरी आपण सतत चाटत राहिलं तर आपल्याला नक्कीच खूप चांगला बेनिफिट होतो. हे सगळं झाल्यानंतर नस्य आहे, कवल आहे, गंडूश आहे. नस्य म्हणजे तिळतेल किंवा नारळ तेल याचे थेंब नाकात टाकायचे. कवल म्हणजे आपण तिळतेल किंवा नारळ तेल हे तोंडामध्ये धरून गुळणा आपण ज्या प्रकारे करतो असं 2 ते 3 मिनिट करून ते थुंकून द्यायचं. आणि गंडूश म्हणजे ते तसंच धारण करून ठेवायचं. असं जे बेसिक प्रोसिजर्स आहेत त्या केलं तर आपल्याला नक्कीच फायदा ठरेल. आणि लास्टला मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहमी आनंदी राहायला पाहिजे. माइंड आणि बॉडीचं हे कनेक्शन आयुर्वेदाने खूप आधीच सांगून ठेवलेलं आहे, जे आत्ता प्रूव्ह होतं आहे. तर नेहमी आनंदी राहायला पाहिजे. आणि आजकाल जे कोविडच्या वातावरणात हे सगळं सुरू आहे, न्यूज चॅनलवर वेगवेगळे आपण नेगेटिव्ह गोष्टी पाहतो आहे, तर ते थांबवण्यासाठी आपण नक्कीच आनंदी राहायला पाहिजे. आणि मला एक वाटतं की कोविडनी आपल्याकडून नक्कीच खूप काही गोष्टी हिरावल्या आहेत, पण त्याने आपल्याला जगायचं कसं हे नक्कीच शिकवलं आहे. म्हणजे आजकाल माणूस एकमेकांच्या संवाद साधायला लागला आहे, आपले छंद जोपासतोय, कुटुंब एकत्र यायला लागली आहेत, प्रदूषण कमी झालं आहे.
तर हे नक्कीच आपण ऑप्टिमिस्टिकली पाहू शकतो की खूप फायदा झाला आहे. आणि शेवटी मला एकच सांगावंसं वाटतं की आजकाल डॉक्टर्सवर आणि पोलिसांवर जे लोक हल्ला करत आहेत ते खूप चुकीचं आहे. म्हणजे ते लोक तुमच्यासाठी आपल्या फॅमिलीचा त्याग करताय, तेवढं करताय, तर त्यांच्यावर असा हल्ला नाही झाला पाहिजे. मी त्याचा जाहीर निषेध करते. आणि इथून पुढे गेल्यानंतर त्यांनी ह्या लोकांशी, सफाई कर्मचारी असतील, आणखी कोणी असतील, ह्यांच्या सगळ्यांशी रिस्पेक्ट देऊन वागलं पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू. माझं BSc ॲग्रिकल्चर कंप्लीट झालं आहे आत्ता. आणि स्पर्धात्मक परीक्षा तू उद्या कलेक्टर झालीस, तर आता कोरोनाच्या विरोधात ज्या उपाययोजना चालल्या, तुला काय वाटतंय कशा प्रकारे प्रशासनाने निर्णय घेतला? म्हणजे आत्ता जसं प्रशासन निर्णय घेते ते योग्यच आहे. लोकांनी स्वतः जागरूक राहायला पाहिजे. आणि म्हणजे काही लोक असतात म्हणजे की किंवा काही आपण म्हणतो की मुलं की त्यांना सवय असते की नाही का मित्रांमध्ये जाऊन बसणं किंवा बाहेर फिरणं, हे सगळं टाळायला पाहिजे सध्या. आणि घरात बसून राहणं हे सगळ्यात जास्त सेफ आहे आत्ताच्या काळामध्ये. की आपण असं म्हणतो की बऱ्याच लोकांमध्ये असं आहे ग्रह की काही होत नाही बाहेर गेलं तरी, किंवा आपल्या इथं एखादा पेशंट नाही सापडला म्हणजे आपण मोकळं फिरू शकतोय. पण असं नाही आहे. ह्याचा पण रिझल्ट आपल्याला 2 ते 3 दिवसानंतर आता भेटायला लागला आहे. आधी तो 14 दिवसानंतर कळत होता आपल्याला रिपोर्ट. पण स्वतः जागरूक राहायला पाहिजे याच्यामध्ये. आणि शासन जे आपल्याला म्हणजे गाईडलाईन्स देते त्या फॉलो करायला पाहिजेत. म्हणजे की बाहेर फिरू नये, अत्यावश्यक गोष्टींसाठीच बाहेर जावं, किंवा इतरत्र ठिकाणी म्हणजे भाजी घ्यायला गर्दी करू नका तुम्ही, किंवा तुम्ही जीवनावश्यक वस्तू घ्यायला जाताय, मेडिकलमध्ये जाताय, किंवा सोशल डिस्टन्सिंग ठेवा तुम्ही. त्यांनी ज्या तुम्हाला रिंगण करून दिलेल्या असतील, जरी दिलेले नसतील तरी तुम्ही स्वतःहून जागरूक राहून तेवढं डिस्टन्स ठेवून एकमेकांपासून राहायला पाहिजे. किंवा स्वतःला जर असं जाणवलं की आपण आजारी आहे किंवा आपल्याला खोकला होतोय किंवा काय होतंय, तर स्वतःची काळजी घ्या. म्हणजे जे गाईडलाईन्स आपल्याला वरतून भेटतात त्या आपण फॉलो करायला पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे की बाहेर जाणं जितकं टाळता येईल आपल्याला तितकं आपण टाळलं पाहिजे. म्हणजे की आपण जसं आधी म्हणजे मॉर्निंग वॉक म्हणतो, इतकं सगळं होतंय तरी लोक अजून पण आपण TV ला न्यूज बघतोच की म्हणजे मॉर्निंग वॉकला जात आहेत म्हणून. मग तेच तुम्ही घरात पण करू शकता. तुम्ही घरात फिरू शकता. घराचं टेरेस असेल तर तुम्ही तिथे फिरू शकता. मोकळी हवा तुम्हाला घ्यायची असेल तर तिथं पण मिळू शकते. मग तुम्ही असं ते टाळू शकता. म्हणजे जसं सांगतात की मॉर्निंग वॉकला जाणं तुम्ही टाळा, मग ते टाळून तुम्ही घरात सुद्धा ते सगळं करू शकता. अक्षय काकडे. अक्षय सुभाष काकडे. माझं BE सिव्हिल झालं आहे आणि मी आत्ता घरचा व्यवसाय बघतो आहे. BE सिव्हिल? हां. घरचा काय व्यवसाय? आपली लाकडाची वखार आहे. सिव्हिलचं काय होतं? नाही, आत्ता माझं लायसन्स आलेलं आहे. तर मी हे लायसन्स आला आणि रजिस्ट्रेशन झालं आणि हे कोविडचं आलं त्यामुळं पेंडिंग पडलं ते. कोरोनामध्ये लोक तरुण मुलं विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी फिरतायत, शिस्त पाळत नाहीत, पोहायला जात आहेत, क्रिकेट खेळतायत. तुझं काय कार्यक्रम चाललाय? नाही, मी वखारीवरतीच असतो पूर्णपणे. काम नाही, तिथंच असतो. आता काम पूर्णपणे बंद आहे. फक्त जी सरपणाला गिऱ्हाईक येतं तेवढंच फक्त त्यांचं चालू आहे, बाकी नाही काय. भविष्यात तुला कन्स्ट्रक्शन व्यवसाय? हो. आता कोरोनाबाबत तू काय काळजी घेतो स्वतः? जे जरी गिऱ्हाईक जरी आले तरी सोशल डिस्टन्सिंग पाळणं किंवा तोंडाला मास्क वापरणं आणि वारंवार आपले हात सॅनिटायझर धुणं, ह्या सगळ्या गोष्टी पाळतोय. म्हणता येत असेल तर मला महफिल में तेरी हम ना रहे जो, गम तो नहीं है, गम तो नहीं है, किससे हमारे नज़दीकियों के कम तो नहीं है, कम तो नहीं है. इतनी दफ़ा सुबह को मेरी तेरे आंगन में बैठे मैंने शाम किया, चन्ना मेरे आ मेरे आ, चन्ना मेरे आ मेरे आ, चन्ना मेरे आ मेरे आ बेलिया हो पिया, चन्ना मेरे आ मेरे आ, चन्ना मेरे आ मेरे आ, चन्ना मेरे आ मेरे आ बेलिया. आता सर आपण तुमच्या खऱ्या वेडाकडे जाऊया. तुम्हाला जे कवितेचं वेड लागलेलं आहे, खरं तर मूळ तुमचा स्वभाव व्यावसायिक आहे. तुम्ही शिक्षक पेशात आलात
आणि आता शेवटच्या टप्प्यात कवितेवर तुमचं प्रेम जडलेलं आहे. घरच्यांकडे दुर्लक्ष करून तुम्ही प्रेम करताय कवितेवर आणि थोडं जास्तच प्रेम वाढलेलं दिसते तुमचं. तर या कोरोनाबाबत ज्या काही कविता केलेल्या आहेत त्या थोड्या या प्रेक्षकांना आहेत. सुरुवातीला हे कवितेचं बॅकग्राऊंड जे आहे ना सर, की दरवर्षी 2 कवी संमेलन घेतो मी संकुलामध्ये आणि आदरणीय प्राचार्य मुजावर सर यांच्या मार्गदर्शनाखाली ते वेगवेगळ्या उपक्रमाला सहाय्य करणारे चांगले व्यक्तिमत्व आहे. बाकीचे माझे सगळे सहकारी बंधू आहेत, प्राध्यापक वगैरे किंवा शिक्षक असतील, शिक्षक कर्मचारी असतील, सगळ्यांचं सहकार्य असतं. जवळजवळ 35 ते 40 किंवा 50पर्यंत कवी तयार जातात प्रत्येक वेळेस. अशा पद्धतीने हे काम चालू आहे. आणि मग आता घरात बसायचं म्हणलं तर काय करायचं, मग कविता करायच्या कशा करायच्या. तुरुंगात असणाऱ्यांनी जर ग्रंथसंपदा निर्माण केली तर आपण घरात बसून काहीतरी करू शकतो ना. आणि मग करायचं म्हणलं त्या ठिकाणी तर पेन घ्यायचं हातामध्ये, सुचल तिला याला सुरुवात करायची, चुकलं की परत करायचं, परत असं काहीतरी मग ह्यांना दाखवायचं वगैरे, कोणाला तरी ऐकवायचं वगैरे. आणि मग ते ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं 25-30 कविता झालेली माझी पुस्तक तयार करायचे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सर, की प्राध्यापक लोखंडे सर इथं होते, सचिन लोखंडे म्हणून. त्यांनी डिझायनिंग केलेलं आहे, मोबाईलमध्ये सगळ्या कविता पाठवल्या त्यांनी डिझाईन करून तिकडनं जतवरून. त्यानंतर कुंभार सर वगैरे, शशिकांत कुंभार प्राध्यापक वगैरे, ह्या लोकांनी मला बहुमोलाची मदत केली. त्यामुळे सगळं घडत गेलेलं आहे. आता ह्या कोरोनावर त्या ठिकाणी जास्त वेळ न घेता एक कविता काय कविता केल्या त्यातल्या कविता त्या ठिकाणी सगळ्या काय ऐकवणं शक्य नाही. ऐकू असलं तर मी ऐकू शकतो, तसं काय नाही, परंतु शक्य नाही. परत कधी आलं लॉकडाऊन काय वाढू नये, वाढला तर परत एकदा संधी द्या, आपण परत ऐकू, तसं काय नाही. लॉकडाऊन वाढू नये त्या ठिकाणी, कारण काय झालेलं आहे, अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे अभूतपूर्व असं लोकांना घरात राहावं लागतं आहे. आणि अभूतपूर्व असं तरी संकट आलेलं कोरोनाचं कधीच आलेलं नव्हतं की घरात कुणाला थांबावं लागले म्हणून त्यामुळं त्या ठिकाणी आता काहीतरी केलं पाहिजे घरात. खायचं प्यायचं झोपायचं काय याला अर्थ आहे तेव्हा, बरोबर आहे का नाही. काहीतरी केलं पाहिजे ना, छंद जोपासला पाहिजे ना. आता मला वेळ येतेच त्याच करणार, मी दुसरं काय करू शकणार आहे. म्हणून कविता केलेली आहेत कोरोनावरती, त्यातले काही तुम्हाला मी सादर करतो. माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे का असं घडतंय, कुठंतरी चुकतंय, कुठंतरी चुकतंय. कोरोनाची वैश्विक महामारी आली, कोरोनाची वैश्विक महामारी आली, जमावबंदी संचारबंदी लागू झाली, घरातच बसायची तंबी आली. का असं घडतंय, कुठंतरी चुकतंय, कुठंतरी चुकतंय. घराच्या बाहेर पडायचं नाही, घराच्या बाहेर पडायचं नाही, रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी जायचं नाही, घरातच बसायची शिक्षा मिळाली. का असं घडतंय, कुठंतरी चुकतंय, कुठंतरी चुकतंय. समारंभांना जायचं नाही, समारंभांना जायचं नाही, लग्नालाही जायचं नाही, वास्तुशांती नाही, मुंजही नाही, जत्रा नाही, यात्रा नाही, अहो एवढंच काय वाढदिवसही नाहीत, कोणताच छोटा मोठा कार्यक्रमही नाही, सर्वारोच आली बंदी. का असं घडतंय, कुठंतरी चुकतंय, कुठंतरी चुकतंय. पुढचा अंतर बघा. स्पर्श नाही, स्पर्श नाही, भेटणं नाही, आलिंगनही नाही, चुंबन नाही, रोमांस तर 4 हात दूर. इतक्या प्रेमिकांच्या लव पॉईंट्सवरच आणलं त्यानं ब्यान. आती सर्वत्र वर्जते, हेच झाले सिद्ध. असं का घडतंय, कुठंतरी चुकतंय, कुठंतरी चुकतंय. बाग बगीचा झाल्या सील, बाग बगीचा झाल्या सील, रोडवर आले बॅन. एवढंच काय, नदी नाले ओढे यावरही आली बंदी. प्रेमिकांच्या झाल्या भेटी बंद, त्यांची झाली घालमेल. फक्त राहिला यांना व्हॉट्सअप चॅटिंगचाच आधार, व्हॉट्सअप चॅटिंगचाच आधार. का असं घडतंय, कुठंतरी चुकतंय, कुठंतरी चुकतंय. आजारी माणसाला भेटायचं नाही, आजारी माणसाला भेटायचं नाही, दवाखान्यात देखील भेटायला जायचं नाही. एवढंच काय, माणूस गेल्यानंतरही अंत्यविधीला देखील जायचं नाही. दुसऱ्या कारणाने गेला, दुसऱ्या कारणाने गेला तर मात्र घरातल्यानीच तो घ्यायचा उरकून. का असं घडतंय, कुठंतरी चुकतंय, कुठंतरी चुकतंय.
पुढचा अंतर बघा. मॉर्निंग वॉकला जायचं नाही, मॉर्निंग वॉकला जायचं नाही, मित्रमैत्रिणींबरोबर बोलायचं नाही, मित्रमैत्रिणींबरोबर बोलायचं नाही. का असं घडतंय? कुठंतरी चुकतंय, कुठंतरी चुकतंय. घराच्या बाहेर पडायचं नाही, घराच्या बाहेर पडायचं नाही, कोणाच्याही घरी जायचं नाही, त्यालाही आपल्या घरात घ्यायचं नाही. चॅनलवारे आले तर एक्समजी ब्रेक द लॉज म्हणून सोडून द्यायचं. सगळंच झालंय विलगीकरण, सगळंच झालंय विलगीकरण. का असं घडतंय? कुठंतरी चुकतंय, कुठंतरी चुकतंय. शेवटी शेवटी केशवा वाटते, केशवा वाटते, ऐका सज्जन हो, कान खुलकर. पापांची तर आता परिसीमा झाली, पापांची तर आता परिसीमा झाली. गिनीज बुकमध्येच नोंद व्हायची बाकी राहिली. पुतलावर आलेल्या प्रत्येक मानवासहित प्राणीमात्रांनाही असते जगण्याची समान संधी. पण माणसाने आपल्या अमर्याद अधिकाराने प्राणीमात्रांचे अधिकार मलाच हिरावून घेतली, त्यांची बेसुमार हत्या होऊ लागली. इथं मात्र तो हेही विसरून गेला की आपण निसर्गालाच ललकारतो आहे. त्यामुळेच तर निसर्गानेच हे संकट आणले असावे, निसर्गानेच हे संकट आणले असावे असे वाटते आहे. त्यानेच तर आता निसर्ग संतुलन होणार आहे, निसर्ग संतुलन होणार आहे, निसर्ग संतुलन होणार आहे. धन्यवाद. दुसरी करा थोडीशी गोकर्णाची थोडीशी झलक. हो, ही एक मोठी कविता आहे, पण आपल्याला वेळ थोडा असल्यामुळं त्यातले 1-2 अंतरा घेतो आणि तुम्हाला झलक देतो. पुढच्या वेळेस मात्र हे राहिलेलं पेंडिंग काम पूर्ण करा. कवितेचं शीर्षक आहे गो करुणा गो. गो करुणा गो गो, गो करुणा गो गो, असं म्हणून काय करुणा जाणार नाय. जायला तो काय शेतात शिरलेलं जनावर नाय, हाकललं की गेलं असं काय होणार नाय. गो करुणा गो गो, गो करुणा गो गो, असं म्हणून काय कोरोना जाणार नाय. कोरोनाचं संकट हे पहिल्या दुसऱ्या महायुद्धापेक्षाही महाभयंकर हाय. महायुद्ध तर दृश्य होतं, त्यामुळे त्याला मिटवणं सोपं गेलं होतं माय. पण कोरोनाचं संकट तर अदृश्य हाय, ते कसं मिटवायचं माय, हाच तर खरा प्रश्न हाय. गो करुणा गो गो, गो करुणा गो गो, असं म्हणून काय कोरोना जाणार नाय, असं म्हणून काय कोरोना जाणार नाय. साबणाने हात धुवा, साबणाने हात धुवा, खोकताना शिंकताना तोंडाला रुमाल धरा, खोकताना शिंकताना तोंडाला रुमाल धर. सोशल डिस्टन्सिंग पाळा, घरात थांबा म्हणजे कोरोना जाणार माय, घरात थांबा म्हणजे कोरोना जाणार माय. हे सांगायला सोपं हाय, हे सांगायला सोपं हाय. गो करुणा गो गो, गो करुणा गो गो, असं म्हणून काय कोरोना जाणार नाय, असं म्हणून काय कोरोना जाणार नाय. धन्यवाद. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची अतिशय आठवण झालेली आहे. आता पुढची कविता सादर. म्हणून मी गो करुणा गो असं म्हणून काय कोरोना जाणार असं म्हणलं मी. इंग्लिशवर एक कविता इंग्लिशमध्ये केलेली आहे. मराठीत आहे तुमची ती अशी शेवटी घेतो ना. इंग्लिशची शेवटचं कडू आहे तेवढं साधं. इंग्लिशमध्ये एक कविता गेली. सर म्हणले की सर थोडंसं विनोदाने घ्या, तर एक अंतरा त्यातला सादर करतो. ओके. 1 किंवा 2 थोडंसं. एक शेवटचं ती जी IM40 ती आहे ना, ते थोडंसं शेवटचं करा बरोबर. बरं ठीक आहे. कवितेचं शीर्षक आहे गो करुणा गो, गो करुणा गो, गो यू लॉंग, गो यू लॉंग. शेवटचा अंतरा घेतो आता. ठीक आहे, तुमची इच्छा. लिसन कोरोना केअरफुली, लिसन कोरोना केअरफुली, डोंट लागू माझ्या नादी. लिसन कोरोना केअरफुली, डोंट लागू माझ्या नादी. आय एम नंगड्या अँड फाकड्या, आय एम नंगड्या अँड फाकड्या. इफ यू कॅच माय नाथ, इफ यू कॅच माय नाथ,
then it will be affect you. Then it will be affect you, not me. So go Karuna, go. Don't come near me. Don't come near me. Go you long, go you long, go you long. धन्यवाद. आता ही शेवटची कविता या अर्थाने केलेली आहे सर, एकच मिनटं सांगतो की आता गोरगरीब लोक घरी आहेत किंवा काय पालामध्ये आहेत, काय कायांना छत्र नाही, पाऊस पडला तर ते तसं पावसात आहेत, यांना मदत करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून 25 लोकांना कुटुंबाला त्या ठिकाणी मदत करण्याचा मला योग आला. हा परत नाही, आपण जर कोणाला म्हणायला गेलो ना की इतर वेळी की मदत घेता, कोणी येणार नाही. आता ही वेळ आहे म्हणून त्या ठिकाणी आता केली पाहिजे प्रत्येकाने. माझं आव्हान आहे या माध्यमातून की अशी काय गोरगरीब लोक आहेत तर त्यांना त्या ठिकाणी जे श्रीमंत आहेत त्यांनी मदत केली पाहिजे. आणि मग त्याच्यावर त्या ठिकाणी भाष्य करणारी मी कविता केलेली आहे. परवा त्या ठिकाणी आपले आंधी थाळी आहे की एवढं आमदार साहेब त्या ठिकाणी एवढं मोठं काम करतायत त्या ठिकाणी. माझ्या माहितीप्रमाणे 16,000 काहीतरी कोणी सांगितलं ताटं जवळ 5 लाख रुपये खर्च आहे. मग आपण त्या ठिकाणी किरकोळ काहीतरी पैसे दिले पाहिजेत. मग आपण किती देऊ शकतो? मी 5,000 रुपये दिले, मला सुद्धा ते टोकळे वाटले, पण थेंबे थेंबे तळे साचे त्या ठिकाणी असं लोकांनी दिले तर ती मदत होऊ शकते. एकटा माणूस काय करू शकत नाही. ताल जरी घालायची म्हणलं सर, मोठा दगड एकटा काय करू शकत नाही, त्याला भर लागती. भर जर असेल तर ताल ती चांगली उभी राहणार आहे. मग आमदार साहेब चांगलं काम करतायत, त्याला सगळ्यांनी मदत केली पाहिजे, सगळ्यांनी करावी अशी मी त्या ठिकाणी या माध्यमातून मदत करतो. आणि एक शेवटची कविता सादर करतो. माझ्या ह्या कवितेचं शीर्षक आहे खऱ्या जगण्याचं मर्म. अरे अरे माणसा, अरे अरे माणसा आलास तू एकटाच. अरे अरे माणसा आलाच तू एकटाच, जाणारही आहेस तू एकटाच. मग कशालाही धाव धाव, मग कशालाही धाव धाव, कशालाही पाव पाव. दुसरा अंतर बघा. कितीही पळालास, कितीही पळालास, कितीही कमवलास, कितीही संचय केला तरीही जाताना बरोबर काहीच येणार नाही. शेवटच्या प्रवासा समयास अगदी करगोटा देखील, मग कशाला हट्टास धरशील. पुढचा अंतर बघा. जगण्यासाठी कमवायलाच पाहिजे, जगण्यासाठी कमवायलाच पाहिजे, यामध्ये नसावे कोणाचेही दुमत. आधी प्रपंच करावा नेटका, मग साधावा परमार्थ, हे संतांचे वचन पाळावे तंतोतंत. पुढचा अंतर बघा. जितकी असेल निकड, जितकी असेल निकड, तितकीच राशी ठेव तू तुझ्या जवळ. बाकी अतिरिक्त कर तू प्रधान, ज्याला असेल मदतीची गरज. बाकी तू कर प्रधान, असेल ज्याला मदतीची गरज. जादा संचय बरा नव्हे, जादा संचय बरा नव्हे, तेच तर असते चिंतेचे कारण. जे जे असेल जवळ ते ते नेणार तर नाही ना कोणी, यानेच होऊन जाते चिंतेची आंघोळ, यानेच होऊन जाते चिंतेची आंघोळ. मग काय भूक नाही, झोप नाही, ताट तर तसेच राहते भरलेले. झोपताना या कुशीवरून त्या कुशीवर करता करताच रात्र संपून जाते. परिणाम अनेक व्याधींना निमंत्रण. डायबिटीस, BP, हार्ट, लिव्हर, किडनी फेल आदी व्याधींची रासच असते टपलेली खायला. मग मात्र कोणच सोडवत नाही त्यातून, कोणच सोडवत नाही त्यातून. शेवटी शेवटी केशवा वाटते, केशवा वाटते, स्वतःसाठी जगलेच पाहिजे, स्वतःसाठी जगलेच पाहिजे. पण जगता जगता स्वतःसाठी, जगता जगता स्वतःसाठी, इतरांसाठीही जगता आलं पाहिजे. की ज्याला असेल तुमच्या साह्याची गरज, त्यातच तर दडलेलं असतं खरं खरं समाधान. खरं समाधान नसते ते संचयात, नसते ते संचयात. एवढेच ठेवावे ध्यानात, एवढेच ठेवावे ध्यानात, म्हणजे इतरांबरोबर, इतरांबरोबर
आपलंही जगणं होतं सुखकर, होतं सुखकर, यातच तर दडलेलं असतं, यातच तर दडलेलं असतं, खऱ्या जगण्याचं मर्म, खऱ्या जगण्याचं मर्म, खऱ्या जगण्याचं मर्म. धन्यवाद. अतिशय सुंदर अशा प्रकारच्या कोरोना कविता प्राध्यापक केशव काकडे यांनी सादर केलेल्या आहेत. या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये केशव सरांचं कुटुंब घरातच अशा प्रकारे कलागुणांचा विकास करून आपले छंद जोपासत आहे, वाचन संस्कृती जोपासत आहे. विशेषतः त्यांनी आपल्या मुलांच्याबरोबर पुत्र्यांचंही शिक्षण अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी केलेलं आहे. अशा प्रकारे या कुटुंबाचा व्यवसायातून पुढं शिक्षण आणि पुन्हा व्यवसाय अशा प्रकारची प्रगतीकडे घोडदौड चालू आहे. धन्यवाद.